सोसायटीमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं बघा. तर त्या दिवशी सगळी मुलं खाली पोर्चमध्ये बसली होती आणि त्या पॅसेजमध्ये बसून सगळ्यांनी रंगरंगोटीचं सामान घेऊन आले होते. क्रेयॉन्स, पेन्सिल, रबर, शार्पनर, पेपर आणि ड्रॉइंग पेपर आणि ड्रॉइंगचे कलर्स वेगवेगळे, स्केच पेन्स वगैरे. तर इथे चित्र काढण्याचं काम चालू आहे. तर सगळे मुलं स्वतःच्या कल्पकतेने नवीन नवीन चित्र काढण्यात मग्न आहेत. इथे मुलांना गिफ्टसुद्धा मिळाले. तर अशा पद्धतीने सोसायटीमध्ये वेगवेगळे सेलिब्रेशन आम्ही करत असतो. इथे दहीहंडीचं सेलिब्रेशन चाललेलं आहे बघा. सध्या व्लॉग शूट होत आहेत, पण ते मला एडिट करून टाकणं होत नाही आहे, कारण सध्या जास्त जबाबदारी वाढली आहे डोक्यावरती. काय ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आणि आता सध्या इथे दहीहंडीचं सेलिब्रेशन चालू आहे. तर इथे सगळ्यांचे लाडके शिंदे काका पण लहान मुलांसोबत लहान मुलं होऊन जगत आहेत बघा. तर डान्स चाललेला आहे सगळ्यांचा, वरून पाणी टाकत आहेत सगळे आणि खूप मजा केली त्या दिवशी मुलींनीसुद्धा. शर्वी पण बघा किती गर्दीत घुसून नाचायचं चाललं आहे तिचं, पण एन्जॉय करतात एकदम. छोटीशी दहीहंडीसुद्धा बांधली होती सोसायटीमध्येच आणि पाईपने पाणी टाकायचं काम चाललं आहे बघा. शर्वी किती पाण्यात भिजली आहे बघा. सावलीने तर मला असं वाटतंय 5-6 वेळा घरी येऊन ती कपडे बदलून गेली आहे. तिचं कपडे बदलण्याचं सत्र सुरूच होतं. बरं, कपडे बदलायची, परत खाली जायची, भिजायची आणि परत कपडे बदलायचे. आता बघा वेगळे कपडे घालून आली. म्हणजे तिला किती वेळा मी ओरडले तरी तिला ऐकायचं मात्र नव्हतं. संध्याकाळी रात्रीपर्यंत हे चाललं होतं. त्यानंतर मग दहीहंडी छोटीशी बांधून घेतली मुलांनी. ती छान एन्जॉय करत फोडली आणि त्यातलं सगळं काय काय खाऊ होता, चॉकलेट्स होते, पैसे होते टाकलेले. तर ते गोळा करण्यासाठी सगळ्यांची नुसती झुंबड उडाली होती. सावलीमध्ये पडून पडून सगळं गोळा करून आली आणि हाताला लागून पण घेतलं थोडंसं. तर असं छोटे छोटे मुवमेंट पण जगता यायला पाहिजेत ना लहान मुलांसोबत लहान हो. सो असं एन्जॉय चालू असतं सोसायटीमध्ये नेहमी. मुलं अजून लहानच आहेत, त्यामुळं सगळ्या गोष्टी छानपणे एन्जॉय करता येतात आम्हालासुद्धा. आणि एकदम मोठी झाली हीच मुलं की मग एकमेकांची तोंड दिसायला यांना मुश्किल होईल. अभ्यास, पुढचं सगळं प्रॅक्टिकल लाईफ त्यांच्या वाट्याला येईल. तर जोपर्यंत त्यांचं बालपण आहे तोपर्यंत मला असं वाटतं त्यांनी असंच मनसोक्त मन भरून आणि मनाप्रमाणे जगावं आणि त्याला आम्हीसुद्धा सपोर्ट करतो मोठी माणसं. सो असा होता दहीहंडीचा व्लॉग. ह्या ड्रेसची तुम्हाला जर लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, लिंक मिळून जाईल. थँक्यू.